नमस्कार मंडळी. आज कृष्ण जन्माष्टमी. आपल्या तनामनात जो नांदतो तो श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा त्याच्या प्रकटीकरणाचा अवतार धारण केल्याचा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी. निराकार परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. द्वापार युगाचा काळ कुरुवंश, यदुवंश, मगध, विदेह, अंग, काशी, गांधार यासारखी अनेक राज्ये आणि सत्तेच्या आधारे निरंकुश वागणारे कंसासारखे अनेक सत्ताधीश, समाजात पसरलेली दहशत, लोभ, मोह, सत्ता याचा अट्टहास आणि दुर्जनांचा वाढलेला प्रभाव, सर्वत्र दृष्ट प्रवृत्ती, अनाचारी राजेच सत्तेची दहशत होती. पृथ्वीवर दुर्जनांचा वास वाढला होता. पृथ्वी हतबल झाली होती. सज्जनांना, ऋषी विद्वानांना त्रास होत होता. आणि अशा वेळेसच भगवंतानी अवतार धारण केलेला आहे. यदुवंश भगवंताच्या अवतारामुळं पुनीत झाला, पावन झाला. आणि आज आपण त्यात श्रीकृष्ण भगवानाची जन्मकथा ऐकणार आहोत. आहुक नावाचा राजा होता. त्याला 2 पुत्र होते. एक होता देवक आणि दुसरा होता उग्रसेन. हाच उग्रसेन जो मथुरेचा राजा होता, कंसाचा पिता होता. पण त्याच्या पोटी आलेला पुत्र कंस हा मात्र अत्यंत क्रूर दैत्यवृत्तीचा होता. उग्रसेनाचे राज्य मथुरेत होते. आपण आधी मथुरा या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. जेथे मथ म्हणजे मंथन आहे, उरा याचा अर्थ स्थान आहे. म्हणजे अशा मंथनाने पवित्र झालेली भूमी, जेथे ज्ञानाचं, धर्माचं, विचारांचं आणि संघर्षाचं सुद्धा मंथन झालं, ती मथुरा, ती पवित्र भूमी. आणि याच पवित्र भूमीच्या कुशीत कारागृहात परब्रह्माचा जन्म झाला. राजा उग्रसेनेला म्हणजे आपल्या पित्याला बंदी बनवून कंसानं राज्यगादी हस्तगत केली आणि स्वतः राज्यसिंहासनावर बसला. आपल्या बेधुंद वृत्तीने तो वागू लागला. या अतिक्रूर अशा कंसाला मात्र अतिशय प्रेमळ अशी एक बहीण होती, देवकी नावाची. आपल्याला माहिती आहे की याच देवकीबरोबर वसुदेवाचं लग्न ठरलं. लग्न झाल्यावर कंसाने भावाचं कर्तव्य दाखवत आपल्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी स्वतः रथ घेऊन तो निघाला. क्रूरकर्मा कंस त्याच्या धानी मनीही नव्हते की नियतीने त्याच्यापुढे काय वाढून ठेवलेले आहे. कारण दुर्जनांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्यांना कल्पना नसते की त्यांच्या वागण्याची, आचरणाची, क्रूरतेची कोणीतरी दखल घेत आहे, नोंद घेत आहे. पण परमेश्वर जो सहस्त्राक्ष सहस्त्रपाद आहे, तो त्याचे डोळे आणि कान नेहमीच उघडे ठेवतो. पृथ्वीवर बेताल झालेल्या दुर्जनांना वटणीवर आणण्याची नियत वेळ नियतीने आधीच ठरवलेली होती. संपूर्ण ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, जो जगन्नियंता आहे, तो मात्र कधीही कोणाला सूचना न देता कार्य करत नाही. फक्त आपल्याला ती सूचना ओळखता आली पाहिजे. कंस रथावर बसून रथ हाकत असताना आकाशवाणी झाली, कंसा, तुझा विनाश तुझ्याच बहिणीच्या 8व्या पुत्रापासून होणार आहे. कंसाने ही आकाशवाणी ऐकली मात्र तो घाबरून गेला. मृत्यूचं भय कोणी कितीही मोठा सत्ताधीश असला तरी त्याला वाटतंच. कंसाची गत तशीच झाली. पण माझं कोण वाकडं करेल? मी वसुदेव देवकीला तुरुंगात घालीन आणि त्यांची होणारी संतती निर्माण झाल्याबरोबरच नाश करीन. जन्माला येणारी लहान बाळं माझा काय वध करू शकणार आहेत? कंसाला स्वतःच्याबद्दल वेगळा गर्व, अभिमान होता.
वस्तुस्थितीमध्ये आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंस देवकीला मारण्यास तलवार घेऊन तयार झाला होता. तेव्हा वसुदेव कंसास समजवू लागला, अरे, जो आला आहे तो जाईलच, जो जन्माला येणार तो मरणारच आहे. म्हणून महात्मे मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न न करता त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तू वैरवासनेचा त्याग करून देवकीला न मारता तिच्या पोटी येणारी सगळी पुत्र किंवा मुलं मी तुझ्या स्वाधीन करीन, असं अभिवचन वसुदेवाने कंसाला दिलं. कंसानेही विचार केला, ठीक आहे, स्त्री हत्येच्या पापापासून मी वाचेन. तो म्हणाला, मी देवकीला मारणार नाही, पण तुला मूल झाल्याबरोबर मला कळवावं लागेल आणि ते मूल माझ्या ताब्यात द्यावं लागेल. वसुदेव देवकी आले, त्यांना पहिले मूल झालं. वसुदेवाने ते मूल कंसाच्या स्वाधीन केलं. पण कंसाचं हृदय थोडं माणुसकीने कळवळलं. या मुलाला मारून माझा काही लाभ होणार नाही असं त्याला वाटलं, कारण आकाशवाणी म्हणते की मला 8वा मुलगा मारणार आहे. मग हा तर पहिलाच आहे, याला मी मारणार नाही. तो म्हणाला, ही 7 मुले तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, 8वा बालक जो आहे किंवा असेल तोच मला द्या. वसुदेव मुलाला घेऊन परत गेला. इकडे मात्र नारदाने विचार केला की कंस जर असा चांगुलपणाने वागू लागला तर मग तो पापी कसा होईल. जर त्याचे पाप वाढले नाही तर तो लवकर मरणार नाही, आणि पाप जे करत नाहीत त्यांना भगवंत लवकर मारत नाही. कारण वस्तुस्थितीमध्ये ईश्वर कोणालाच मारत नसतात, माणसाचं पापच त्याला मारत असते. नारद कंसाकडे आले आणि म्हणाले, तू तर फार भोळा आहेस. देव तुला मारण्याची योजना आखत आहेत आणि तू वसुदेवाची मुलं परत केलीस, हे बरं झालं नाही. कोणताही मुलगा 8वा असू शकतो. जर 8व्याला पहिला मानले तर पहिला 8वा होऊ शकतो. कंस म्हणाला, मग मी सर्वच मुलांची हत्या करू. नारदांनी विचार केला, जर मी संमती दिली तर मलाही बालहत्येचे पातक लागेल, कारण दुसऱ्याला प्रेरणा देणाराही तेवढाच पापी असतो. तेव्हा नारद आपल्या बुद्धिचातुर्याने त्याला म्हणाले, राजा, मी तर तुला सावध करण्यास आलो आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आणि नारायण नारायण म्हणत ते तिथून निघून गेले. कंसाचं पाप वाढावं म्हणून नारदांनी त्याला उलटाच पाठ शिकवला होता. मग वसुदेवा देवकीला कंसाने कारागृहात बंद केलं आणि लहान मुलांना मारण्याचा जो प्रकार आहे तो सुरू झाला. देवकीला गर्भधारणा व्हावी. गर्भधारणा झाल्यानंतर तिचं मूल जन्माला यावं आणि मूल जन्माला येताच कंसाने कारागृहामध्ये धावत यावं आणि त्या मुलांना आपल्या हातामध्ये घेऊन गरगर फिरवून दगडावर आपटून मारून टाकावं. 7व्या वेळी मात्र भगवान विष्णूच्या योगमायेमुळे देवकीच्या गर्भातलं 7वं मूल, जे शेषनागाचा अंश होतं, अर्थात आपण त्यांना बलराम म्हणतो, ते रोहिणीच्या गर्भात पोचवलं गेलं. हे पोचवलं योगमायेने. योगमायेने रोहिणीच्या गर्भात या अंशाची स्थापना केली. आता देवकीच्या गर्भार्पणाचे दिवस भरले होते. श्रावण मासातील अष्टमीचा दिवस होता. कृष्ण पक्ष होता. वातावरण शांत दिव्य झालं होतं. वसुदेव देवकीला भगवंतांनी आपल्या दिव्य चतुर्भुज रूपात कारागृहात दर्शन दिलं आणि सांगितलं, मी तुझ्या पोटी बालरूप घेऊन पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यास आलो आहे. श्रीकृष्णाचा रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात जन्म झाला. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. सैनिकांना गाढ निद्रा लागली. वसुदेवाच्या मनामध्ये
या बालकाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवावं असं होतं आणि आपण गोकुळामध्ये जाऊन याला ठेवू असा त्याने विचार केला. पावसाने वातावरण आच्छादून गेलं होतं. यमुना दुथडी वाहत होती. अशा वेळी वसुदेव या लहान बाळाला टोपलीत घेऊन गोकुळाकडे निघाला. भगवंताच्या पायाचा स्पर्श जेव्हा यमुनेला झाला तेव्हा यमुनेने वाट करून दिली. वसुदेवाने डोकीवर धरलेल्या टोपलीवर शेषनागाने छत्र धरलं. वसुदेव भर रात्री गोकुळात पोचले. यशोदानंद गाढ झोपेत होते. त्यांच्या घरी त्याचवेळी एक कन्या उत्पन्न झाली होती. ती होती योगमाया. वसुदेवाने लहानग्या कृष्णाला तेथे ठेवून मायेच्या रूपातील त्या बाळाला घेऊन पुन्हा परतीचा प्रवास केला आणि कारागृहामध्ये येऊन विसावला. इकडे कंसाला देविकीला बाळ झाले हे कळताच कंस रागाने क्रोधाने, कारण हे बालक आठवं होतं, त्याला मारण्यासाठी उतावीळ झाला होता आणि तो धावून आला. मायारूपी छोट्या बाळाला त्यानं हातात घेऊन आपटून मारण्यासाठी हात उंचावताच ती योगमाया त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात उडाली. तिनं मूळ स्वरूप दाखवलं आणि कंसाला सांगितलं, अरे मूर्खा कंसा, तुला मारणारा तुझ्याच राज्यात गोकुळात वाढतो आहे. सारा समंत काळोखाने व्याप्त झाला असताना भगवंतरूपी हे कमळ, दिव्य कमळ आपल्या कमलनेत्रांसह अवतरित झालं होतं. तोच हा पुण्य पवित्र दिवस ज्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो. अधर्माच्या अंधकाराचा नाश करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत या दिवशीच पृथ्वीवर अवतरले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.